नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मोदी महात्म्याचा जो खूप मोठा फुगलेला फुगा होता ना, त्याला अलगद टाचणी लावल्याचं दिसतंय. आणि ती लावली कधी तर लोकसभा निवडणुकामध्ये ती अलगद लावलेली आहे. 5व्या टप्प्यातला मतदान होण्याच्या पूर्वीच जे.पी. नड्डा पुढे येतात आणि बोलतात की आता भाजपला संघाची आवश्यकता उरलेली नाही आहे. भाजपच्या हातापायामध्ये एवढं बळ आलं आहे, तो एवढा बलवान आहे की तो स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर देशावर राज्य करू शकतो. या गोष्टी कुठेतरी संघ आणि भाजपामध्ये समन्वयाची भूमिका नव्हती ह्या दर्शविणाऱ्या आहेत. आणि काल परवा जे केरळमध्ये संघाचं चिंतन शिबिर पार पडलं, यामध्ये ही गोष्ट अधोरेखित झाली की होय, कारण सुनील आंबेकर यांनी ही बाब कौटुंबिक बाब म्हणून नमूद केली. याचा अर्थ ही जी असमन्वयाच्या ज्या गोष्टी संघ आणि भाजपामध्ये केल्या जात होत्या, राजकीय वर्तुळामध्ये ज्या चर्चा झडत होत्या, त्या सत्यच होत्या. कारण संघाला राष्ट्र प्रथम हवंय, पण मोदी सरकारमध्ये मोदी सरकार आलंय. संघाला ही गोष्ट पहिल्या दिवसापासून पचनी पडत नव्हती. कारण संघ प्रथम ही संकल्पना घेऊन जी संघटना सांस्कृतिक म्हणून भलेही ती राजकीय असली, राजकीय निर्णयामध्ये सहभागी असली, भाजपाचे सर्व निर्णय घेत असली तरीही ही राजकीय संघटना नाही असं गृहीत धरूया. परंतु ज्या वेळी ही मोदी जे काही होतं राष्ट्रप्रथम, तर हे मोदी सरकार का भारत सरकार? कारण संघाला अपेक्षित असलेलं राष्ट्रप्रथम आहे, तर मग तिथे काय असायला हवं होतं? तर भारत सरकार असायला हवं होतं. पण इथे तर मोदी सरकार होतं. दुसरी गोष्ट, संघाला अपेक्षित असलेली गोष्ट म्हणजे कोणती? तर सामूहिक नेतृत्व. संघ सामूहिक नेतृत्वाची संकल्पना अस्तित्वात किंवा राबवणार आहे. त्याला कधीही एकाने दोघांनी निर्णय घ्यायचे आणि बाकीच्यांनी माना डोलवायच्या, ही संस्कृती आमच्यामध्ये नाही असं ठासून सांगणारा भाजपा होता कधी काळी. कारण काँग्रेसमध्ये एक चलाणूवरती ही गोष्ट काँग्रेसमध्ये होती, ती गोष्ट भाजपमध्ये रुळवण्यात आली. कारण दोघांनी निर्णय घ्यायचे आणि बाकीच्यांनी माना डोलवायच्या, ही सुद्धा गोष्ट संघाच्या पचनी पडायला तयारच नव्हती. आणि व्यक्तिमहात्म्य तर हे संघाला कधीच शक्य नाही आहे. संघाच्या पचनीच पडणं शक्य नव्हतं. मग जो मोदी महात्म्याचा जो फुगा फुगवलेला आहे, मोदींनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती. कारण ज्यांनी संघाच्या विरोधामध्ये या गोष्टी केल्या, त्यांना कोणता रस्ता दाखवलेला होता संघानं? ज्यावेळी लोह पुरुष म्हणून अडवाणी यांना ओळखलं जात होतं आणि अडवाणी नंतर भाजपा हा टिकेल की नाही, मतदान मिळेल की नाही, सत्तेत येईल की नाही, अशा शंका कुशंका. कारण एवढ्या मोठ्या नेतृत्वाला त्यांचाही खूप मोठा महात्म्य होतं त्या काळामध्ये. परंतु संघानं व्यक्ती महात्म्य फेटाळलं आणि मोदींना घेऊन आले होते. कारण त्यावेळी लोह पुरुषाच्या समजल्या जाणाऱ्या त्या फुग्याला संघ टाचणी लावू शकत होता, तर या मोदी महात्म्याला कोणत्याही क्षणी टाचणी लावू शकत नाही, हे मोदी आणि शहांनी खरोखर जाणून घ्यायला हवं होतं. पण ते घेतलं गेलं नाही आणि त्याचाच परिणाम आत्ता जे काही सरकार आहे, जो असमन्वय झाला संघामध्ये आणि भाजपामध्ये, तो असमन्वय मोदींच्या त्या महात्म्यामधला, त्या महात्म्याचा फुगवलेला फुगा याच्यातली हवा काढून घेणारा ठरला. जे राहुल गांधी जे मुद्दे घेऊन चाललेले आहेत, त्या मुद्द्यांचं काल परवा
केरळमध्ये चिंतन शिबिरामधनं संघानं सरळ समर्थन करून टाकलं. जातनिहाय जनगणना या देशासाठी आवश्यक आहे असं म्हणून संघानं सांगून टाकलं. सुनील आंबेकर म्हणाले हो, असमन्वय होता. अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बोलण्यामधून असं जाणवलं की होय, असमन्वय होता, पण ही कौटुंबिक बाब आहे. समन्वय आणि चर्चा यामधून आमच्या औपचारिक अनौपचारिक अशा बैठका होतात आणि यातून आम्ही या गोष्टी पूर्ण करून टाकत असतो, त्याचा सोक्षमोक्ष लावत असतो असं त्यांनी जरी सांगितलं असलं, पण ते निसंदिग्ध असं कधीच म्हणाले नाही की संघामध्ये आणि भाजपामध्ये असमन्वय कधीही नव्हता. आणि तो असमन्वय आता विधानसभेला राहू नये म्हणून संघानं आता कंबर कसलेली दिसते आहे. योगीबरोबरच्या भागवतांच्या बैठका असतील, फडणवीसांच्या झालेल्या बैठका असतील, आता हे कुठंतरी दाखवायचं आहे की इथं सामूहिक नेतृत्व म्हणून गडकरींचा सुद्धा पर्याय समोर येतो आहे. कारण राष्ट्र प्रथम हवं आहे. एक चलांवरती एक दोघांचे निर्णय नको आहेत आणि मोदी महात्म्य तर नको आहे. या धर्तीवर संघाच्या चिंतन शिबिरामधून ज्या काही गोष्टी जातनिहाय जनगणनेच्या असतील, पण ते सांगताना मात्र त्यांनी एक गोष्ट सांगितली की या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी जातनिहाय गणना आवश्यक आहे, पण याचा राजकारणासाठी वापर होऊ नये, होता कामा नये. कारण संघाला माहिती आहे जात हे जमिनी पातळीवरचं वास्तव आहे आणि त्याला नाकारून आरक्षणाच्या मुद्द्याला विरोध करून, जातनिहाय जनगणनेला विरोध करून आणि संविधानाला धोका आहे असा समज जर समाजामध्ये असेल तर जमिनी पातळीवर संघ काम करतो. भाजपा तेवढा संघा एवढा जमिनी पातळीवर काम करत नाही. म्हणून संघ नेहमी समन्वयाची भूमिका घेतो आणि संघानं राहुल गांधींच्या जे काही मुद्दे संविधानाचे असतील, जातनिहाय जनगणनेचे असतील, आरक्षणाचे असतील, या सर्व मुद्द्यांवरती संघानं समन्वयाची भूमिका घेतलेली दिसते. आणि आता मात्र भाजपला, मोदी आणि शहाला हवे असोत अगर नसोत हे निर्णय नक्कीच घ्यावे लागतील. कारण मोदी महात्म्याला संघानं टाचणी लावलेली आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.